तर मंडळी तुमचं वय हे 30 आणि 40च्या मध्ये असेल किंवा 40पेक्षा जास्त आहे आणि तुमचं वजन खूप वाढलेलं आहे आणि आता पोट थोडं थोडं दिसू लागलंय, पोट सुटू लागलंय आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की वाढलेल्या वयामुळेच वजन आता थोडंफार वाढेल, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. तुमचं वाढलेलं वजन, ही वाढलेली चरबी याचं कारण तुमचं वाढलेलं वय नाहीये, तर याचं कारण आहे तुमचं लिव्हर, की ज्याने मेटाबॉलिझम हा स्लो झालेला आहे, चरबी जाण्याची प्रोसेस ही स्लो झालेली आहे. त्यामुळे आता माझं वजन वाढतंय, माझं पोट सुटतंय, कारण आता माझं वय वाढत चाललंय. तर हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. कारण लिव्हर आतमधूनच आपली चरबी जाण्याची प्रोसेस ही आता स्लो करत चाललेला आहे आणि म्हणूनच आपलं वजन कमी होत नाही. मग तुम्ही अन्न कमी खा, खूप सारा व्यायाम करा, पण तरी देखील तुमचं वजन हे वाढणार आहे. तर मंडळी कित्येकदा वजन वाढण्याचं कारण, तुमची चरबी साठून राहण्याचं कारण असतं ते म्हणजे फॅटी लिव्हर. म्हणजे लिव्हरमध्ये जी प्रोसेस असते चरबी जळण्याची, फॅट बर्निंगची, ती कमी झालेली असते. मग तुम्ही काय म्हणता की मी खूप कमी खातो तरी देखील माझं वजन कमी होत नाही, मी खूप सारा व्यायाम करतो तरी देखील माझं वजन कमी होत नाही. काही काही जण तर म्हणतात मी उपवास करतो, क्रॅश डाएट करतो, पण तरी देखील वजन कमी होत नाही. कारण तुम्ही थोडा जरी आहार घेतला तो तुमच्या शरीरामध्ये साठून राहत असतो, ती चरबी बर्न होत नसते. आणि मग मला येऊन विचारतात की मॅडम असं काय करू की ज्यामुळे माझं वजन कमी होईल आणि माझा मेटाबॉलिझम वाढेल. पण मंडळी आता काहीही काळजी करू नका, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रभावी असे 2 घटक की जे तुम्ही फक्त 15 दिवस घेऊन बघा आणि 15 दिवसानंतर तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक. आणि हे पदार्थ तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लपलेले आहेत. तर मंडळी हे घटक इतके प्रभावी आहेत की मी जेव्हा पर्सनलाइज डाएट प्लॅन देते तेव्हा देखील माझ्या क्लायंट्सला मी हे पदार्थ त्यांच्या आहारामध्ये देत असते आणि म्हणूनच त्यांची फॅट बर्निंगची प्रोसेस ही वेगवान होत असते आणि अवघ्या आठवड्यामध्येच त्यांना त्यांच्या वजनामध्ये अक्षरशः किलोमध्ये झालेला फरक हा दिसत असतो. तर मंडळी पूर्वी देखील हे पदार्थ आहारामध्ये घेतले जात होते आणि म्हणूनच पूर्वी लोक इतके जाड नव्हते, त्यांचं वजन इतकं वाढलेलं नव्हतं. तर मंडळी मी जेव्हा माझं 30 किलो वजन कमी केलं तेव्हा मी घरातलाच आहार घेतला, पण या 2 घटकांचा माझ्या आहारामध्ये समावेश केला आणि म्हणूनच लवकरात लवकर माझं वजन कमी व्हायला मला मदत झाली. आता पूर्ण लाईफस्टाईलच चेंज झालेली आहे, जीवनशैली चेंज झालेली आहे, आहार चेंज झालेला आहे, त्यामुळेच आपला मेटाबॉलिझम हा स्लो झालेला आहे. तर आपण असं अन्न घेत असतो की त्यामुळे आपल्या शरीरामध्ये चरबी ही साठून राहत असते. तर ती चरबी डिटॉक्स होणं गरजेचं आहे, ती चरबी जळणं गरजेचं आहे, आपल्या शरीरातला मेटाबॉलिझम वाढणं गरजेचं आहे आणि हे 2 प्रभावी घटक ते काम आता करणार आहेत. तर मंडळी फक्त 15 दिवस हे घेऊन बघा आणि तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक, तुमच्या वजनामध्ये झालेला फरक मला इकडेच कमेंट करून सांगा. तर जर तुम्ही हे 2 घटक घेऊन बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 2 घटक घेऊन बघणार आहे. तर मंडळी याआधी मी तुमच्यासोबत अनेक डाएट प्लॅन शेअर केले, इंटरमिटेंट फास्टिंग डाएट प्लॅन, अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट प्लॅन, 1 मील अ डे डाएट प्लॅन, तसेच मी स्वतः माझं 30 किलो वजन कसं कमी केलं ते देखील तुमच्यासोबत शेअर केलं आणि या सगळ्या व्हिडिओना तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. कित्येकांचं वजन आपले व्हिडिओज पाहून, आपले पर्सनलाइज डाएट प्लॅन घेऊन वजन कमी होत आहे. तुमच्या कमेंट्स पाहून, तुमचे मेसेजेस पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. पण मंडळी ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डाएट प्लॅन शेअर करणार नाहीये किंवा कुठलाही व्यायामाचा व्हिडिओ देणार नाहीये, तर फक्त सांगणार आहे हे 2 घटक की ज्यामुळे तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. तर मंडळी मी आहे सर्टिफाईड डाएट कोच रुचिरा. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय, फक्त हे 2 घटक खा आणि वजन झपाट्याने कमी करा. तर मंडळी ह्या 2 घटकातला सगळ्यात पहिला आणि प्रभावी घटक आहे ते म्हणजे लसूण आणि दुसरा घटक आहे ते म्हणजे कांदा. आता तो कोणत्या पद्धतीने खायचा, किती क्वांटिटीने खायचा, कोणत्या टायमिंगला खायचा हे मी तुम्हाला इकडे सांगणार आहे. सो त्या पद्धतीने खाऊनच अवघ्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनात झालेला फरक. तसेच कोण हे खाणार नाही ते देखील मी तुम्हाला इकडे सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मंडळी तुमचा स्लो झालेला मेटाबॉलिझम वाढवणार आहे ते म्हणजे लसूण, कारण त्याच्यामध्ये आहे ॲलिसिन, त्यामुळेच तुमच्या शरीरामधली फॅट बर्निंगची प्रोसेस ही वेगवान होणार आहे. अँटी इन्फ्लॅमेटरी आहे, अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जायला देखील मदत होणार आहे. कित्येकदा काय होतं, आपण थोडंच अन्न खातो पण ते देखील आपल्या शरीरामध्ये साठून राहत असतं, ते अन्न बर्न होत नसतं, ते फॅट्स बर्न होत नसतात. पण जेव्हा तुम्ही लसूण खाल त्यामुळेच तुमचे फॅट्स बर्न व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आपण आपल्या आहारामध्ये घेणार आहोत लसूण. 2 ते 3 लसूणच्या पाकळ्याच फक्त बास आहेत दिवसभरातून.
त्यानंतर आपण घेणार आहोत कांदा, कारण कांद्यामध्ये असतं क्युरेसेटिन, त्यामुळे चरबी साठणं कमी होत असतं. तसंच त्याच्यामध्ये असतं फायबर, त्यामुळे पोट लवकर भरल्यासारखं वाटत असतं. सल्फर कंपाऊंड असतात की ज्यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी देखील सुधारते आणि त्याच्यामध्ये लो कॅलरीज असतात, म्हणून वजन देखील नियंत्रित राहायला मदत होत असतं. तर मंडळी आता आपण बघू की हे 2 घटक घ्यायचे कसे. सो सकाळी उठल्या-उठल्या 2 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या, त्याच्यावरचं साल काढायचं आणि त्या साईडला ठेवायच्या 5 ते 10 मिनिट. कारण त्याच्यामध्ये असा घटक निर्माण होत असतो की त्यामुळेच आपली चरबी जळण्याची प्रोसेस ही वेगवान होत असते. सो लसूण काढल्या-काढल्या, साल काढल्या-काढल्या खायचा आणि तो 5 ते 10 मिनिट साईडला ठेवायचा. त्यानंतर तुम्ही तो कच्चा लसूण खाणार आहात. आता काही जण म्हणतील की आम्ही कच्चा लसूण नाही खाऊ शकत, तर तुम्ही कोमट पाण्यासोबत देखील तो लसूण खाऊ शकता. लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या, त्या कुटायच्या आणि त्या कोमट पाण्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकता. दुसरा पर्याय असा असतो की दुपारच्या जेवणासोबत देखील तुम्ही या 2 लसूणच्या पाकळ्या खाऊ शकता. दिवसभरातून फक्त 2च लसूणच्या पाकळ्या खायच्या, त्याच्यापेक्षा अजिबात जास्त नाही. त्यानंतर आपण घेणार आहोत कांदा. कांदा चिरून देखील घ्यायचा आणि तो आपल्या आहारामध्ये समावेश करायचा. पण दुपारच्या जेवणाच्या आधी तुम्ही सॅलेड खाणार आहात आणि त्या सॅलेड सोबतच तुम्ही एक कांदा खायचा मस्तपैकी चिरून. आता आपण बघू दुसरी पद्धत. तर म्हणजे दुसरी आणि खूपच मस्त पद्धत अशी आहे की जी मी स्वतः देखील करत होते वजन कमी करण्यासाठी. 2 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या, त्या मस्तपैकी कुटायच्या आणि साईडला ठेवायच्या. त्याच्यानंतर आपण कांदा कट करायचा आणि एक कांदा आणि ह्या 2 लसूणच्या पाकळ्या 10 मिनिटं साईडला ठेवलेल्या त्या एकत्र करायच्या. त्याच्यामध्ये अर्धा चमचा ॲपल सायडर व्हिनेगर टाकायचं आणि थोडीशी काळी मिरी पावडर त्याच्यावरती टाकायची, चिमूटभर काळी मिरी, आणि ते मस्तपैकी मिक्स करायचं. अशा प्रकारे एक कांदा, 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि ॲपल सायडर व्हिनेगर आणि काळी मिरी पावडर हे मस्तपैकी मिक्स करायचं आणि दुपारच्या जेवणासोबत घेऊ शकता, पण दुपारच्या जेवणाच्या आधी घेतलं तर अजूनच चांगलं. आणि मस्तपैकी तुम्ही ते सॅलेडवर टाकून देखील खाऊ शकता आणि त्यानंतर दुपारचं जेवण करा. यामुळेच मंडळी तुमचं पोट भरल्यासारखं लागणार आहे, फायबर तुम्हाला मिळणार आहे, तुम्हाला सारखी भूक लागणार नाहीये आणि म्हणूनच आपलं पोट भरणार आहे, आपली भूक भागणार आहे, पण आपलं पोट फुगणार नाही आहे. तर मंडळी फक्त 15 दिवस तुम्ही हे करून बघा. कांदा आणि लसूण तुमच्या आहारामध्ये समावेश करून बघा आणि मग बघा तुमचा जो स्लो झालेला मेटाबॉलिझम आहे तो देखील किती फास्ट होत होते आणि तुमचं लिव्हर देखील डिटॉक्स व्हायला किती मदत होती ते, तुमची चरबी जळायची प्रोसेस देखील किती वेगवान होती ते. अवघ्या 15 दिवसांमध्येच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक दिसू लागणार आहे. सो चांगल्या आहारासोबतच जेव्हा तुम्ही हे घ्याल तेव्हा तुमचं वजन कमी करण्याची जी प्रोसेस आहे त्याला वेग मिळणार आहे. तर मंडळी तुम्ही जर फक्त हे करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे फॉलो करणार आहे. बघा मंडळी, याच्यामध्ये कुठलेही विकतचे पदार्थ आणायचे नाहीयेत, कुठल्याही गोळ्या नाहीये, कुठलीही पावडर नाहीये. तर वजन कमी करण्याचं गुपित हे आपल्या स्वयंपाकघरामध्येच लपलेलं आहे. पूर्वी देखील हे घेतलं जात होतं, म्हणूनच पूर्वी लोक इतके जाड नव्हते. पूर्वी देखील कांदा आहारामध्ये रोज असायचा, लसूण आहारामध्ये रोज असायचं. आत्ता आहे का? तर नाही. तर आपण आता हे घेऊ शकतो, नक्कीच घेऊ शकतो. तर म्हणजे आता बघू की हा लसूण आणि कांदा कोण जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकत नाही ते. तर सगळ्यात पहिलं म्हणजे ज्यांना ॲसिडिटी किंवा गॅस किंवा अल्सरचा त्रास असेल त्यांनी घेऊ नये, किंवा ज्यांना पोटात जळजळ, मळमळ होत असेल, उलटी होत असेल किंवा ज्यांचं ब्लड थिनरची औषधं चालू असतील ते देखील घेऊ नये, कारण लसूणमुळे रक्त पातळ होत असतं. ज्यांना सर्जरी झाली असेल तर सर्जरीच्या आधी किंवा नंतर 2 आठवडे तरी हे घेऊ नये, किंवा लो बीपी, कमी रक्तदाब असेल त्यांनी घेऊ नये. लसूण कांद्याची ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी देखील हे घेऊ नये. तसेच गर्भवती स्त्रिया असतील, स्तनपान करणाऱ्या स्त्रिया असतील की, आणि तसेच थायरॉईडचा ज्यांना त्रास असेल त्यांनी देखील हे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नये. आणि डायबेटीसचे जे रुग्ण असतील सो त्यांनी देखील हे घेऊ नये. पण मंडळी ह्याच्यातला कुठलाच त्रास जर तुम्हाला नसेल तर तुम्ही या गोष्टीला, या घटकांना चान्स द्यायला काहीही हरकत नाही. तर मंडळी यासोबतच चांगला आहार देखील गरजेचा आहे. असं नाही की मी आता लसूण आणि कांदा खातोय, मग मी पिझ्झा खातोय, बर्फी खातोय, साखरेचा चहा पितोय, मग वजन कमी होणार आहे का? अजिबात नाही. यासोबतच चांगला आहार घ्या, अगदी घरातलाच आहार घ्या, योग्य त्या टायमिंगला, योग्य त्या क्वांटिटीने घ्या. मग बघा तुमचं वजन कमी होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. तर मंडळी यासोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल, म्हणजे सकाळी नाश्ता काय करायचा, दुपारी काय आहार घ्यायचा, रात्री काय आहार घ्यायचा, तर यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच मंडळी जर तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन हवे असेल, म्हणजे तुमचं वय, उंची, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स हे बघून आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देतो, ते जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
तसेच मंडळी कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करताना, कोणीही दिलेले उपाय करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या. कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं, तसे उपाय करणं हे गरजेचं असतं. तर मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, की ज्यांचं वजनच कमी होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे हा उपाय करून त्यांना देखील त्यांचं वजन अगदी घर बसल्या कमी व्हायला नक्कीच मदत होईल. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.